आपल्या महिलांच्या करता लेक बहीण माझी लाडकी बहीण योजना ही योजना आपण आणली। काही विरोधकांनी आमच्यावर टीका केली, माझ्याबद्दल काही वेडवाकडे बोलले, परंतु त्याला मी फार महत्त्व दिलं नाही। कारण मला जाणीव होती, मला खात्री होती, महायुतीच्या वतीनं एकनाथराव शिंदे असतील, देवेंद्र फडणवीस असेल, मी असेल किंवा माझे सगळे सहकारी असतील, आपण ती योजना चांगल्या प्रकारे राबवू शकतो हा एक विश्वास मला होता। का तर त्याच्यात माझ्या गरीब महिलेला मला मदत करायची होती, माझ्या मातेला मला मदत करायची होती, माझ्या मुलीला मला मदत करायची होती। आणि तशा पद्धतीचं काम आपण 1 जुलै पासून सुरू केलेलं आहे। मला आजच्या सभेच्या निमित्तानं उभ्या महाराष्ट्रातल्या माता भगिनी आणि मुलींना सांगायचंय, तुम्ही काळजी करू नका। जुलै ऑगस्ट मध्ये जरी फॉर्म भरायला तुम्ही अर्ज करा, तो तुमचा अधिकार आहे। तो अर्ज केल्यानंतर तो अर्ज वेळेमध्ये कसा मंजूर होईल याबद्दलची खबरदारी आम्ही घेऊ, त्याबद्दलची काळजी आम्ही घेऊ। मगाशी माझ्या काही महिला म्हणाल्या की अजित पवार ह्याच्यामध्ये काही त्रुटी होत्या, आम्ही त्याच्याकरता रेशन शिधाव कार्ड वाटप कार्ड आपण त्यामध्ये मंजूर केलं, आपण पिवळं रेशन कार्ड आपण मंजूर केलं, भगवं रेशन कार्ड मंजूर केलं। का तर माझ्या आया बहिणींना, माझ्या मुलींना त्रास कमी व्हावा म्हणून। मी महाराष्ट्राला सांगू इच्छितो की या योजनेच्या करता आमचा अंदाज आहे, चांद्यापासून बांद्यापर्यंत 2.5 कोटी महिलांना दर महिन्याला 1,500 रुपये मिळणार, दर महिन्याला। म्हणजे 2 महिन्याचे पैसे ऑक्टोबर मध्येच भाऊबीज रक्षाबंधन आहे, राखी पौर्णिमा 19 तारखेला, साधारण त्यावेळेस त्या माझ्या भगिनीच्या खात्यावर बँकेत 3,000 रुपये देण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे। काळजी करू नका।